जनगणना जी आहे त्या जात जनगणनेची मागणी जी आहे ती मागणी झालेली दिसून येते. आता जात जनगणना म्हणजे नेमकं काय? जातीय जनगणना ही राष्ट्रीय जनगणनेचा एक भाग आहे. भारतामध्ये साधारणतः दर 10 वर्षांनी राष्ट्रीय जनगणना जी आहे ती राष्ट्रीय जनगणना केली जाते. भारतामध्ये 2011 मध्ये राष्ट्रीय जनगणना केली गेली. ती जनगणना 21 मध्ये होणे अपेक्षित होते, परंतु कोविड-19च्या परिस्थितीमुळे ही जनगणना होऊ शकली नाही. आता केंद्र सरकारने त्या संदर्भात अधिसूचना डिक्लेअर केलेली आहे, म्हणून एवढ्या 1-1.5 वर्षामध्ये ही जनगणना होईल आणि तिची आकडेवारी जाहीर होईल. पण ही जी जनगणना आहे, जी आता केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे, ही भारतामध्ये स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये जातीच्या आधारावर केली जाणारी पहिली जनगणना आहे. आता जातीय जनगणना म्हणजे काय? तर जनगणनेमध्ये देशात राहणाऱ्या लोकांची संख्या मोजली जाते. परंतु नुसती संख्या मोजली जात नाही. त्यांची जी इतर वैशिष्ट्य आहेत, त्यांचा लिंग काय आहे, वय काय आहे, त्यांची सामाजिक आर्थिक परिस्थिती काय आहे, ते कोणत्या प्रवर्गामध्ये मोडतात, याची देखील जनगणना केली जाते. पण ही जी पहिली जनगणना आहे, या पहिल्या जनगणनेमध्ये जनगणनेच्या इतर वैशिष्ट्यांसोबत प्रत्येक भारतीयांच्या जातीची देखील अधिकृत नोंद जी आहे ती अधिकृत नोंद घेतली जाणार आहे. म्हणजे भारतामध्ये प्रत्येक जातीच्या लोकांची संख्या किती आहे हे या जनगणनेच्या माध्यमातून मोजलं जाणार आहे. म्हणून जात जनगणना म्हणजे काय? तर देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची जी जात आहे त्या जातीची अधिकृत नोंद घेणारी ही जनगणनेची प्रक्रिया आहे. म्हणून या प्रक्रियेला जातनिहाय जनगणना जी आहे ती जनगणना म्हटली जाते. कारण या प्रक्रियेमध्ये ही जी जातनिहाय जनगणना होणार आहे, या प्रक्रियेमध्ये जनगणनेमध्ये इतर जी माहिती विचारली जाते, या माहितीसोबत प्रत्येक नागरिकाची जात, उपजात आणि तो कोणत्या सामाजिक प्रवर्गामध्ये मोडतो याच्याबद्दलची माहिती जी आहे ती याच्याबद्दलची माहिती जमा केली जाणार आहे. कारण याआधी फक्त SC आणि ST या 2 सामाजिक प्रवर्गामध्ये असलेल्या लोकांची नोंद घेतली जायची. परंतु OBC समुदाय जे आहेत, या OBC समुदायामध्ये राहणाऱ्या लोकांच्या सामाजिक प्रवर्गाची किंवा त्याच्या जातीची नोंद घेतली जात नव्हती. परंतु या जनगणनेमध्ये देशातल्या प्रत्येक नागरिकाची जी जात आहे, या जातीची नोंद जी आहे ती जातीची नोंद ही घेतली जाणार आहे.